लग्नात ट्रक घेऊन आलो तुला घ्यायला, लक्षात ठेव. तुम्ही ट्रक घेऊन आलते, मी एकटी आली वाघिणीसारखी. तर नमस्कार मंडळी, आजचा वार आहे सोमवार. अर्थातच तुम्हाला माहित आहे मी सोमवार दिवशी थोडा खुश असतो. आणि विशेष म्हणजे आजचा नाईटचा आपला शेवटचा दिवस आहे या हप्त्यात, म्हणजे नाईटचा शेवटचा दिवस. उद्यापासून माझी लागणार सेकंड. तर आपण नवीन जोमानं मस्तपैकी काहीतरी बनवू, चांगल्या नवीन टॉपिकच्या साथ तुमच्यासोबत येऊ आपण. ते बघा माझी कारभारी काय करते. स्वयंपाक काय करते बरं? हो काय केलंय? इथं चपात्या, इथं केलं बेसन. अरे बापरे, बेसन कधी झाली तू? भाजीला तर काय करा विचार पडला. भाजी आणायला गेली, भाजी परत त्या बाईजवळ सुकेल होता सगळा, वापिस आले. पण म्हटलं आता बेसनच करा. चांगलं केलं, लय दिवस झाली बेसन खाल्लं नाही. बेसन आपण नेहमी नाही खात, महिन्यातून 2 वेळा. मला आवडते पण असं काही नाही. आणि तसं बेसन सहसा खातच नाही, महिन्यातून 2 वेळा बस. हा ना, पण ते सलग पण राहू शकते किंवा 15 दिवसात राहू शकते असं नाही. महिन्यातून 2 वेळा म्हणजे फक्त 2 वेळा बस. बेसन कधी खातच नाही. आपल्याला आवडत बी नाही जास्त, आपण खातच नाही ना. तेवढं आहे ना. ते आवडलं एखाद्या वेळेस केलं मजा येते खायला. तर मंडळी कशा आहात आपण? आपलं जरा प्रेम दाखवा आम्हाला जरा व्हिडिओ मधलं थोडस. मी ह्या नाईटशी बसल्यामुळे काय एवढे व्हिडिओ बनवू शकलो नाही, कारण कसं आहे ड्युटी करून आल्यावर आहे ना मित्रांनो, एकतर नाईटची ड्युटी खूप स्ट्रिक आहे. तिथं कसं डुलका जर लागला तर माणसाला घरीच बसावं लागेल. सिक्युरिटी ड्युटी तुम्ही समजू शकता कशी असते. तर त्याच्यामुळे ड्युटी खूप प्रामाणिकपणे करावी लागते. आणि ड्युटी प्रामाणिकपणे करायची म्हटलं तर पूर्ण झोप घ्यायला लागते. पूर्ण झोप घेतली तर आपण प्रामाणिक ड्युटी करू शकतो, नाहीतर अवघड आहे. ठीक आहे, आजचा माझा नाईटचा शेवटचा दिवस आहे. उद्याचा दिवस माझा ऑफ आहे आणि परवा दिवसापासून माझी सेकंड लागणार. सेकंड म्हणजे माझ्याकडे सकाळचे 8 तास राहतात मस्तपैकी ब्लॉग बनवायला. आणि मला एक सांगायचं तुम्हाला का ब्लॉग मी कुठल्या कॅटेगरीचे बनवू मला ते तुम्ही सांगत नाहीये. कसं तुम्हाला कुठल्या कॅटेगरीचे ब्लॉग बघायला आवडतील हे मला जर तुम्ही सांगितलं तर मी त्या पद्धतीने ब्लॉग बनवू शकतो. बरोबर की नाही? काय मंडळी, तुम्ही आम्हाला जसं पाहिजे तसं सपोर्टच करून राहिलेत. आम्ही एवढे चांगले व्हिडिओ बनवतो, थोडेसे पाय सोडून देता. तुम्ही जर आमचे पूर्ण व्हिडिओ पाहिले तर आम्हाला जरा चांगलं वाटेल, मनाला मस्त वाटते की बा आम्ही चला कोणतरी आपले व्हिडिओ पाहते, आपण दुसरा अजून पण टाकू व्हिडिओ. आम्हाला हे अपेक्षा आहे. तुम्ही आमचे व्हिडिओ पाहत राहा, तुम्हाला कसे आवडतात, काय आवडतात व्हिडिओ, तसे आम्हाला कमेंट करून सांगा की आम्हाला या टॉपिकवर त्या टॉपिकवर असे आवडतात. म्हणजे जास्त बोलायला येत नाही बरं का, फक्त सांगू राहिले प्रयत्न करते. हा, तर जसे तुम्हाला व्हिडिओ पाहिले कसे आवडतात कसे नाही ते आम्हाला नक्की सांगा. आम्ही तसे बनवू तुमच्यासाठी. आमच्यात अजूनही बदल पाडू की आमच्या कसे बदल होईल, कोणा व्हिडिओतनी कसा बदल करायचा, कसा व्हिडिओ बनवायचा ते नक्की कमेंट करून सांगा. पण आमचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. आम्ही लय कष्ट करू व्हिडिओ करायसाठी, पण आम्हाला कोणी सपोर्टच करून नाही राहिलं. कष्ट मित्रांनो खरोखर एवढे कष्ट आहेत ना, कारण मित्र रात्रभर नाईट करून येतात. त्याच्या मनात एक धास, व्हिडिओ बनावं लागते. कोणा ट्रॅफिकवर बनव, कायच्या व्हिडिओ बनवा, कसा व्हिडिओ बनवा करा लागते. पण झोप काही होत नाही, व्हिडिओ काही बनत नाही असं उरलं आमच्यानं. कारण नाईट शिफ्ट म्हटल्यावर की नाही झोपीचं लय अवघड असते, कारण रात्र भर नाईट असते. कोणी तर कंपनी झोपू देत नाही. घरी आल्यावर सुद्धा नाही, तरी पण थोडं तर काहीतरी समजा. पण कंपनी प्लस स्टिक आहे, त्याच्या झोपणे नाही काहीच नाही. 8 तास ड्युटी म्हणजे ड्युटी कंपल्सरी. झोपला की तो माणूस गेला घरी ड्युटीहून गेला घरी डायरेक्ट, अशी त्याची ड्युटी आहे. त्यासाठी आम्हाला तुम्ही फुल सपोर्ट करा. आणि तुम्हाला कशी व्हिडिओ आवडतात पाहायला कसे नाही नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुमच्या कमेंट उत्तरही देऊ. आणि जसे तुम्हाला व्हिडिओ पाहिजे तसे आम्ही व्हिडिओ पण देऊ. तुमचा सपोर्ट बघा बरं माझी कारभारी कशी आता बोलायला लागली पोपटासारखी. आता बोलायला लागते. एक टाइम होता की तिला समोर कॅमेरा आणला रे भाऊ की झालं काय सुधारणा नाही बिलकुल. ते एकदम म्हणजे कसं ते म्हणतात ना मुकीवाले झाल्यासारखं बिलकुल तसंच. एक शब्द बोलणार नाही. तिला मी किती वेळ सांगितलं अरे बिचारे हा कॅमेरा आपल्या घरातल्या घरात आहे, तू जर आतापासून लाजशील तर कसं होईल ना. पण आता तिला डेअरिंग केली बरं का, ते आता डेअरिंग करते आणि खूप छान वाटते. मला तरी असं वाटतं ना की प्रत्येक माणसानं आपला जो आपला गुणधर्म आहे तो बाहेर काढावा. कधीच कोणाला लाजू नये सरवू नये. का? कारण लाजणे सरवणे
ह्याच्यामध्ये काय आहे, आता आपण चांगलंच कंटेंट करतो, तर लाजणे सरपण्याचा काही प्रश्न येत नाही, बरोबर ना. तसं मला तर नेहमीच वाटते की माझ्या मंडळीनं माझ्या पावलावर पोट टाकावे नेहमी. नवऱ्यात साथ आहे मग काय घ्यायचं, मग बनायचं बिंदास. लग्नात ट्रक घेऊन आलो तुला घ्यायला, लक्षात ठेव. तुम्ही ट्रक घेऊन आलते, मी एकटी आली वाघिणीसारखी. हो साहेब, हे विसरले भुलले का? हो, वाघीणसारखी आली, बरोबर आहे. तुम्ही ट्रकच घेऊन आले. बरोबर, मी एकटी आली वाघीणसारखी. आणि आपल्याला डेअरिंग नव्हती, त्याच्यामुळे ट्रक घेऊन आलो तुला. मी एकटी आली ना मग. तर मंडळी, तुम्हाला याच्यामध्ये एक ट्विस्ट अजून सांगणार आहे. ट्विस्ट असा आहे का, आतापर्यंत कसं आपल्या घरातल्या घरात व्हिडिओ बनलेत. ज्या दिवशी मी बाहेर आउटडोर निघणार, फिरायला कुठे गेलो तर तेव्हा तुम्हाला ब्लॉग बघायला भेटेल की बाहेरचे ब्लॉग कसे आहेत. सध्या पावसाळा भरपूर चालू आहे आणि पुण्यात सध्या इतकी परिस्थिती वाईट आहे पावसाची बाहेर निघायचं की नाही. कोण्या एरियात तुम्ही गेले कधी तिथं पाऊस येणार, जाम होणार काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे घराच्या बाहेर पडून त्याच्यामुळे आणि मी सध्या पुण्यात जायचं टाळू कुठं जायचं म्हटलं तर. आणि ज्या दिवशी मी कुठं फिरायला जर गेलो ना, तर पब्लिक मध्ये जे व्हिडिओ असतात मला ते बनवायचे आहेत. मी आजपर्यंत पब्लिक मध्ये एक व्हिडिओ बनवला नाही, एक बनवता पण अजून काही बनवलं नाही, पण इथून पुढे बनवणार मी. आणि ती व्हिडिओ बनवणार ना, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप काही शिकायला पण भेटणार आणि तुम्हाला हे पण माहित पडणार की खरोखर माणसानं जर ठरवलं तर तो कुठं काहीही करू शकतो, बरोबर की नाही. तर ठीक आहे, तुमचं असंच प्रेम आमच्यावर असू द्या. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.